महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया एमएसपीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर डी फार्मा। डी फार्म करे 2 वर्ष प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। ओबीसी तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और ईबीसी स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chandra. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी करियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। नागपुर रेंज के पुलिस महानिरीक्षक संदीप पाटिल ने बताया कि महाराष्ट्र सरकार के निर्देशों के बाद गौवंश तस्करों के खिलाफ पहली बार संगठित अपराध नियंत्रण कानून के तहत बड़ी कार्रवाई की गई है। चंद्रपुर जिले में 9 लोगों के एक गिरोह पर MCOCA लगाया गया है, जबकि नागपुर जिले के भिवापुर और कमलेश्वर थाना क्षेत्रों में भी गौवंश तस्करों के खिलाफ 2 अलग-अलग MCOCA कार्रवाई की गई है। अब तक कुल 27 आरोपियों के खिलाफ इस विशेष कानून के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस के अनुसार छत्तीसगढ़ के हैदराबाद जाने वाले मार्ग पर लंबे समय से गौवंश तस्करी की गतिविधियां सामने आती हैं, लेकिन तस्करों पर MCOCA लगाने की ये राज्य की पहली कार्रवाई है। संदीप पाटिल ने कहा कि MCOCA संगठित अपराध से निपटने के लिए बनाया गया विशेष कानून है, जिसके तहत अपराधियों की मदद करने वालों पर भी कार्रवाई की जा सकती है। और इतना ही नहीं, अपराध से अर्जित संपत्ति को भी जब्त करने का प्रावधान इस कानून में मौजूद है। वहीं गढ़चिरौली जिले से सटे अबू झमाड़ क्षेत्र में पुलिस ने नक्सलियों के कथित हथियार निर्माण केंद्र का भी पर्दाफाश किया। आत्मसमर्पण कर चुके नक्सलियों से मिली जानकारी के आधार पर पुलिस ने बड़ी मात्रा में हथियार बनाने का सामान बरामद किया है, जिसमें ग्रेनेड, 500 पाइप और छोटे रैकेट तैयार करने की सामग्री शामिल है। पुलिस का कहना है कि नक्सलियों ने आत्मसमर्पण से पहले ये सामग्री छिपाकर रखी थी और जब तक ऐसे हथियार पूरी तरह बरामद और नष्ट नहीं किए जाते तब तक खतरा पूरी तरह खत्म नहीं माना जा सकता। 2 मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे एंड जे लोक असतील, सप्लायर्स असतील, स्मगलर्स असतील, एक्सपोर्टर असतील, तिथपर्यंत पोहोचणं मोकामुळे शक्य होणार आहे का? आपल्याला माहीत असेल 4 दिवसापूर्वी एक महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर इश्यू केलं होतं। त्यामध्ये जे गोवंश तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्यावर मकोका लावण्याचं निर्देश शासनाने दिले होते। तर त्या अनुषंगाने आपण 4 दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 9 लोकांची जी टोळी होती जे गोवंश तस्करी करत होती त्यांच्यावर मकोका लावलेला आहे। त्याच्यापूर्वी आपण नागपूर परिक्षेत्रामध्ये नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक भिवापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे 2 मकोका आपण गोवंश तस्करावर लावलेले आहेत। आपण हे पाहिलं पाहिजे की हा जो आपला नागपूर रिजन आहे हा छत्तीसगडहून हैदराबादकडे जाणारा जो गोवंश तस्करांचा जो रूट आहे त्या रूटवर येतो। त्यामुळं आपले जे टोल नाके आहेत आणि जे चेकिंग पॉईंट्स आहेत या ठिकाणी बऱ्याचशा कारवाई भंडारा जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। पण गोवंश तस्करांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 3 मकोका लावण्याची जी वेळ आहे ती मला वाटते महाराष्ट्रात नागपूर परिक्षेत्रात प्रथमच घडलेली आहे आणि टोटल 27 आरोपींच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे। सर, या प्रकरणामध्ये आरटीओ असतील किंवा गाड्या ज्या लोकांच्या असतील, ट्रान्सपोर्टर असतील, त्या लोकांना सुद्धा आरोपी करण्यात आला आहे। आपल्याला माहीत आहे मकोका हा ऑर्गनाइज क्राईमचा स्पेशल कायदा आहे। त्याच्यामध्ये जे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली गुन्ह्यासाठी जे मदत करतात त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येते। मग ते कोणीही त्यात इन्व्हॉल्व असू दे आणि आपल्याला माहीत आहे जर या क्राईमपासून जर प्रॉपर्टी काही परचेस केली असेल तर तीही सीज करता येते।
त्यामुळे या दोन्ही इश्यूजवरही आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. नक्षलवाद्यांचा शस्त्राचा कारखाना जो आहे तो असं आहे की हे पहिल्यांदा तुम्ही मकोका लावलेला आहे. या आधी जेव्हा मकोका लावतात त्यावेळी अनेक वेळा कोर्टाकडून रिफ्यूज होतात. तुम्ही यावेळी त्या दृष्टीने काय खबरदारी घेतली आहे? कारण पहिला प्रयोग असणार आहे. नाही, मकोका आपल्याला माहीत असेल की लावण्याच्या म्हणजे सँक्शन पहिलं म्हणजे लावण्याचं IG रेंजकडं असतं आणि चार्जशीट पाठवण्याचं जे सँक्शन आहे ते आपल्या पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये अप्पर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था हे करतात. ते प्रॉपर व्हेरीफाय करतात की सफिशियंट पुरावा आहे की नाही आणि मगच ते चार्जशीट कोर्टामध्ये जाते. त्यामुळं कोर्टाच्या आधी आपल्याला अजून एक व्हेरिफिकेशन होतं. त्यामुळं असं होणार नाही की अपुरा पुरावा आहे किंवा सफिशियंट पुरावा नाही आणि आपण तरी चार्जशीट पाठवतो असं होत नाही. सर यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो, काही गोवंश संदर्भामध्ये काही लोक जे आहेत त्यांनी प्रॉपर्टी जमा केलेल्या आहे, काही ठिकाणी बिल्डिंग सुद्धा केल्या आहे. भविष्यामध्ये अशा लोकांचे प्रॉपर्टीज काही आपल्या याच्यावर आहे का रडारवरती आणि काही प्रॉपर्टीज काही तोडल्या जातील का, असा काही निर्णय घेण्याची शक्यता आहे? नाही, मी मगाशी जे आपल्याला म्हणालो की मकोकामध्येच जर क्राईम प्रोसीड्स त्याला म्हणतात, प्रोसीड्स ऑफ द क्राईम, जर ह्या क्राईममधून कुठलीही संपत्ती त्यांनी जमा केली असेल तर ती लिगली आपल्याला रूल ऑफ लॉनी आपल्याला जप्त करता येते. त्यामुळं आम्ही म्हटलं की ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा प्रोसेस चालू आहे.